मग बघा आपल्याला आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन 75 डिग्री. ठीक आहे, आपल्याला किती फाइंड आउट करायचं आहे, टॅन 75 डिग्री. तर टॅन 75 डिग्रीची व्हॅल्यू स्टँडर्ड नाही. ठीक आहे, आपल्याला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय करावं लागेल, टॅन आता 75ला आपण कसं लिहू शकतो, 30 + 45 लिहू शकतो किंवा 45 + 30 लिहू शकतो. ठीक आहे, कारण की आपल्याला टॅन 45ची व्हॅल्यू माहिती आहे आणि टॅन 30ची व्हॅल्यू पण माहिती आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिले आता इथं बघा a + b फॉर्मॅट दिसतोय. ठीक आहे, a + b. मग a + b चा फॉर्म्युला काय, टॅन a + b. मग बघा टॅन a + b, टॅन a + b इक्वल्स टू टॅन a + टॅन b, टॅन b अपॉन काय येतं, 1 - टॅन a इंटू टॅन b, टॅन b. ठीक आहे, मग आता इथं टॅन a काय आहे, टॅन 45 + 30 डिग्री. म्हणजे a इथं 45 डिग्री आणि b इथं काय आहे, 30 डिग्री. मग लिहायचं टॅन a काय आहे, टॅन 45 डिग्री प्लस टॅन 30 डिग्री अपॉनला काय, 1 - टॅन a किती आहे, टॅन 45 इंटू टॅन 45 इंटू टॅन 30. मग टॅन 45ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, आता 30पर्यंत 90पर्यंत सगळ्यांचे पार्ट राहते. मग आता टॅन 45 किती आहे, तर टॅन 45 येतं बघा 1. टॅन 45 किती येतं, 1. ठीक आहे, 1 प्लस टॅन 30. टॅन 30 किती येणार आहे, 1/√3. म्हणजे इथे येणार आहे 1/√3 अपॉन 1 - टॅन 45 किती आहे, 1 इंटू 1/√3. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होणार, अंडर इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार. म्हणजे इथं येणार आहे √3 + 1 अपॉन √3 अपॉन इथं, आता इथं बघा 1 इंटू 1/√3 होणार. म्हणजे √3 - 1 अपॉन √3. मग बघा आता दोन्हीकडं न्यूमरेटर सेम आहे. मग न्यूमरेटर सेम असेल तर हे काय होणार, कॅन्सल होणार. आणि मग नंतर राहिलं काय, बघा इथं इकडच्या साईडला लाईन मारून लिहितो मी. ठीक आहे, मग बघा इथं येणार आहे टॅन 45 + 30 इज इक्वल्स टू, इथं काय राहिलं, √3 + 1, √3 + 1 अपॉन √3 - 1, √3 - 1. ठीक आहे, म्हणजे हे काय आलं, फायनल व्हॅल्यू आली कशाची, टॅन 105ची. 105 डिग्री इक्वल्स टू √3 + 1 अपॉन √3 - 1. ठीक आहे, याला ब्रॅकेट करायचं. हा क्वेश्चन जो आहे तो 2 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्काचा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा. ठीक आहे.